हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमस्पदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र हितेनादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड चॅरिटेबल अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला आपण प्रारंभ करतो. काल आपण 103 नंबरच्या ओवीचा विचार करत होतो, पण काही कारणास्तव ती ओवी थोडंसं चिंतन खंडित झालं. 1-2-3-4 मिनटं किंवा 5-10 मिनटाचं चिंतन आपण पूर्णपणे ऐकू शकला नाही किंवा त्याचा शेवट व्यवस्थित झाला नाही. त्यामुळं थोडंसं मलाही खेद वाटतो, पण काही वेळा थोडंसं टेक्निकल काही प्रॉब्लेम्स असतात आणि अशा दृष्टीनं ते थोडंसं आपण कंटिन्यू करतो आहे. कालच्या चिंतनामध्ये आपण सुरुवात केलेली होती, नमाम दुष्कृतना मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया प्रहत ज्ञाना आसुरं भावम आश्रिता. 4-5 गोष्टी सांगितलेल्या आहेत या श्लोकामध्ये. आता जे आसुरी संपत्तीचे, आसुरी स्वभावाचे जे लोक असतात त्यांच्याबद्दलचा विचार इथं सांगितलेला आहे की जे दुराचारी असतात, म्हणजे दुष्कृती असतात, अविवेकी असतात. इथं मूढा शब्द वापरलेला आहे. नराधम जे नीच असतात किंवा पशुतुल्य असतात किंवा अपहृत ज्ञान, ज्यांचं ज्ञान मायेनं अपहृत झालेलं असतं, असे असुरी स्वभावाचे जे लोक आहेत हे मला शरण येत नाहीत, माझं भजन करत नाहीत. प्रपद्यन्ते मूढा प्रपद्यते नमाम प्रपद्यते, मला शरण येत नाहीत. मायया प्रहत ज्ञाना आसुरं भावम दुष्कृतिनो मूढा नराधमा. असे 4-5 प्रकारच्या लोकांचं लक्षणं इथं सांगितलेले आहेत. वास्तविक ही सगळी लक्षणं सर्व समान धर्मीच आहे. समानाचं वर्णन अर्थाच्या दृष्टीनं केलेलं आहे आणि म्हणून माऊलींनी 1-2-4-4-5 ओव्यामधून या श्लोकाचं निरूपण केलेलं आहे. आपण कालच्या चिंतनामध्ये एक अहंकाराबद्दलचा विचार केलेला होता की भूतसंचार ज्याला आपण म्हणतो, ही भूताटकी अहंकाराला मांडलेली आहे. कारण अहंकारामुळे एक शास्त्राभिमान येतो, म्हणजे विद्येचा अभिमान येतो, किंवा तारुण्याचा एक मद असतो, संपत्तीचा एक संपत्ती धनाचा एक मद असतो, सत्तेचा एक मद असतो. विशेष करून जो मद असतो तो धन आणि सत्ता यांचा जास्त असतो. बऱ्याच वेळा विद्या ही आहे, काहीतरी त्याच्या कानात शिरेल आणि कदाचित म्हणेल तू अहंकारी आहेस, असं कदाचित शास्त्रच त्याला सांगेल. परंतु हे धन आणि सत्ता जी असते याने लोकांना काय केलेलं असतं, मदोन्मत्त केलेलं असतं. आणि यामुळं या लोकांच्या जे जे सगळे जे त्यांच्या ज्या क्रिया आहेत, ह्या क्रिया इतरांना कमी लेखणं, तुच्छ लेखणं, त्यामुळं अहंकाराचा संचार झालेला असतो असं माऊली म्हणतात. यांचं जे बोलणं असते, जसं एखाद्याच्या अंगावर भूत बसलं की ते जसा बोलतो तसा अहंकाराचा संचार झालेला माणूस जो असतो तो त्याच्यावर भूताचा प्रभाव असतो. म्हणून म्हटलेलं आहे की विद्येचा मद जो आहे, नवल अहंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झुंबीकंठी नाना संकटी नाचवे. हा विद्येचा मद आहे, हा शास्त्राचा अभिमान आहे. थोडंसं शास्त्र यायला लागलं, काही व्याख्या पाठांतर करून ठेवल्या, काही पारिभाषिक शब्दांचे अर्थ बघून ठेवले की मी सद्गुरू व्हायला रिकामा झालो, म्हणजे माझ्याकडे सद्गुरू पद आलं. पण सद्गुरूंसाठी लागणारी ब्रह्मनिष्ठता आणि कृपाळपणा जो आहे तो जर आपल्याकडं नसेल ना, तर हे भूत काय वाटेल ते करू शकतं, अहंकाराचं भूत जे आहे.
त्याचा विचार करायला माऊली सांगतात. म्हणून जर आपल्याला ही माया नदी तरुण आता आपण पुढंच गेलेलो आहे, हा व्यवहार सांभाळताना सुद्धा आपल्याला किती अडचणी येतात हे या आसुरी स्वभावाच्या लोकांचा लक्षणं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. त्यामुळं ही भूतं दिसत नाहीत, अहंकार वास्तविक दिसत नाही बरं का, भूत पण दिसत नाही, पण त्याच्या क्रियेवरून कळतं ना, त्याची चालणं, त्याची देहबोली या सगळ्यावरून कळत असतं. त्यामुळे विद्येच्या मनामध्ये अभिमानामुळं होतंय काय, तर सज्ञानाची झुंबी कंठी म्हणलेला आहे, नाना संकटी नाचवे. हे अज्ञानी माणसाला हा त्रास देत नाही, पण सज्ञानी माणसाला मात्र त्याचं जगणं मुश्किल करून ठेवतो. का मुश्किल करून ठेवतो? त्याचं ज्ञान अहंता गुणे बोलले व्यर्थ जाते, असं समर्थ आपल्या मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात. जे 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 बोलणे नसतं ना, किंवा जे जे काहीतरी कृती असते ती आपल्या अहंकारामुळं नष्ट होऊन जाऊ शकते. त्यामुळं अहंकाराला कसं हँडल करायचं हे शास्त्रालाच विचारायला पाहिजे, संतांना विचारला पाहिजे, तरच हा भूताचा संचार आपल्याला घालवता येईल. त्यामुळे मी एखादी गोष्ट करतो, माझ्यामुळं होतं, ही धनसंपदा हे सगळं वैभव मी प्राप्त केलेलं आहे असं म्हणतो. त्या ठिकाणी प्रकृतीला काही किंमतच देत नाही, ईश्वराला किंमतच देत नाही. त्यामुळे प्रकृती आणि ईश्वर याच्या अधीन असलेला जीव आहे, आणि तरीसुद्धा जीव मी स्वतंत्र कर्तृत्वान आहे असा जगत असतो. मीच सगळं काही करतो. तैशी शुभाशुभ कर्मे जे निपजती प्रकृती धर्मे. तरी प्रकृतीच्या गुणामुळं जे मतिभ्रमे शब्द वापरलेला आहे, मी करता, ते मूर्ख मतिभ्रमे मी करता म्हणे. हे बुद्धीनं भ्रमित झालेले जे असतात ते मी करता म्हणतात. जी शुभ आणि अशुभ कर्म जी असतात ती निपजे प्रकृती गुणे. प्रकृतीला अधिष्ठान ईश्वरच आहे, आणि ईश्वर आणि प्रकृतीला अधिष्ठान ब्रह्म आहे, आणि जीवाला या अधिष्ठान ब्रह्म आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर जीव ईश्वराच्या तुलनेनं अत्यंत अल्पज्ञानी आहे. आणि त्यामुळे मी करतो अशी भाषा जो करतो त्याला त्याच्याकडून काहीच झालेलं नसतं. म्हणून काय करावं, या अहंकारातून बाहेर पडताना माऊलींनीच वर्णन मागच्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे. काय म्हणतात ते की जेवढी जेवढी जे मजची स्तव झाले परी म्या नाही केले. हा जो स्थायीभाव आहे हा आपला अहंकार घालवण्यासाठी विचार आहे, अत्यंत मोलाचा विचार आहे. हे मजची स्तव झाले म्हणजे मी एक निमित्त मात्र झालो की माझ्या मुलांना वाढवलं, मी एक निमित्त मात्र आहे की कुठेतरी नोकरीमध्ये काहीतरी मी केलं, मी निमित्त मात्र आहे. मला जे पद मिळालं हे सगळं वैभव जे आहे हे माझ्या प्रारब्धाचं आहे किंवा ईश्वराचं आहे, माझं काही नाही आहे. या संसारातलं सगळं घेतलेलं आहे. त्यामुळं मी कुणाला काहीतरी देतोय हा भावच चुकीचा आहे. मी सेवा करतो हा भावच चुकीचा आहे. तुझं शरीर सेवा करतं म्हणून हे मदतची स्तव झाले. माझ्या शरीराकडून घडलं, मी नाही केलं. या ठिकाणी आपण लगेच बाहेर पडतो, मी देह नाही या भ्रमातून लगेच बाहेर पडतो. माझ्याकडून झालं म्हटलं की शरीराला काय किंमत, शरीर मी असा अभावच शिल्लक राहत नाही. आणि तोच मुद्दा इथं माऊली म्हणतात, हे मदती स्तव झाले परी म्या नाही केले, आयशे जेने जाणितले तो सुटला गा. आणि हे जाणणं ज्याला कळलं तो सुटतो, अन्य दुसरा कोणीही सुटू शकणार नाही. हे कळणं फार गरजेचं आहे की माझ्यामुळं झालेलं नाही, मी कुणाला काही मदत करत नाही, मी दानधर्म करत नाही, माझ्याकडे संपत्ती आहे म्हणून दानधर्म करतो. ही संपत्ती मी मिळवलेली नाही, ती माझ्या प्रारब्धात होती म्हणून मिळालेली आहे. त्यामुळे माझे कशावरच मालकी नाही या भावनेनंच अहंकार जाऊ शकतो आणि अहंकाराचं भूत जाऊ शकतं. म्हणून या अहंकारामुळं जो कर्माचा स्वतःला कर्ता मानतो आणि कर्मफळाचा जो मालक मानतो ना तो मूर्ख आहे असं माऊली बोलतात. शुभाशुभ कर्मे जे निपजती प्रकृती धर्मे, प्रकृतीच्या गुणांना निपजतात. त्यामुळे कर्मफळाचा मालक सुद्धा मी नाही, कारण कर्म जी घडतात ती प्रकृतीकडून घडत असतात, माझ्याकडून नाही. माझ्याकडून कर्म घडत नाहीत म्हणून कर्मफळाचा मला अधिकार नाही. कर्मफळ प्राप्त झालं तर त्यामधल्या त्रुटी काढण्याचा मला अधिकार नाही. ह्या गोष्टी जर विचारात आपण घ्यायला लागलो तर अशा ठिकाणी देह जो आत्मा वाढतो आणि चांगलं वाईट त्या ठिकाणी काही कळत नाही. हे भूतसंचाराची लक्षणं आहे, या अहंकाराची भूतसंचाराची लक्षणं आहे. म्हणून मगाशी आपण ही नवल अहंकाराची गोटी हा शास्त्रमताचा विचार आहे.
आणखीन एक ओवी माऊलीने सांगितलेलं आहे, तैसा विचारोनी अहंकार सांडिजे मग अस्तीची वस्तू होईजे. कालच्या चिंतनामध्ये आपण सुरुवातीला घेतलं होतं. म्हणून जर आपण आहे ते जर समजावं, आपलं खरं स्वरूप जर आपलं करावं, तर आपल्याला देहाचा अहंकार झाला. मगाशी होता तो शास्त्राचा अहंकार, आता आहे तो देहाचा अहंकार किंवा देहांकारू नाचिला हा समूळ देहाचा नाशिला, तोची परमात्मा संचिला आधीचा आहे. अगोदर मी परमात्मा स्वरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे. पण ब्रह्मरूप आहे हे मला कळत नाही, कारण मी माझं कर्तृत्व पुढं आणतो. देहाला मी मानतो, जगाला मी सत्य मानतो. या 5 भ्रांतीमध्ये मी अडकल्यामुळं मला खरं कारण आहे भ्रांतीचं अहंकार. भ्रम जो निर्माण होतो ना, तो अहंकारातून होतो. जे नसतं ते म्हणायला लावतो, तो अहंकार आहे. आणि नसतं काय नसते ते म्हणायला लावतोय, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये भ्रम म्हणतात. भ्रम जर आहे तर त्यातून अहंकारातूनच भ्रम निर्माण होत असतो. मला सत्य जग वाटतं, सत्य जग वाटतं. मला सुखदुःख सत्य वाटतात. सुखदुःखाचा करता मी स्वतःला मानतो. हे मानणं ज्यावेळी समजायला बंद करायला आपण चालू करेल, तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्याला या अहंकारातून बाहेर पडता येईल. म्हणून इथं म्हणलेलं आहे, म्हणून तोरपण परा चांडीजे. 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर उभे आहे. म्हणून थोरपण म्हणजे सत्ता, संपत्ती याचा मोठेपण किंवा तारुण्य याचा मत हे थोरपण आहे. हे थोरपण परा सांडीजे. एत व्युत्पत्ती आघावी विसर्जे. व्युत्पत्ती म्हणजे जे शास्त्राचं ज्ञान झालेलं असतं, हे शास्त्राचं ज्ञान विसरण्यामध्ये, पहिल्यांदा शास्त्रज्ञान करून घेणं आणि पुन्हा ते विसरून जाण्यामध्येच शास्त्राचं भूषण आहे. शास्त्रज्ञानाचं भूषण किंवा परोक्ष ज्ञानाचं भूषण कोणतं असेल तर अप्रोक्षत्वामध्ये प्रवेश करताना हे परोक्षत्व विसरून जाणं. आपण ती विसरत नाही. मला हे येतंय, मला ते येतंय, मी एवढा ज्ञानी आहे असं वाटत असतं. म्हणून एत व्युत्पत्ती आघावी विसरिजे. विसरायची गोष्ट आहे ते शास्त्रीय परोक्ष ज्ञान, वृत्ती ज्ञान, तेच विसरावं लागतं. ते विसरल्याखेरीज पुढच्या ज्ञानाला आपण पात्रच होत नाही. आणि ते विसरणं म्हणजे आपला अहंकार घालवणं, भूताच्या या पछाडलेल्या अवस्थेतून स्वतःला बाहेर काढणं. म्हणजे एत व्युत्पत्ती आघावी विसर्जे, थोर परपरा सांडजे. आणि तिसरा मुद्दा, जो जगा धाकुटा होईजे ती जवळीक माझी. जो जगाच्या दृष्टीने स्वतःला लहान समजतो, मी कोणीही मोठा नाही, जगातले सगळे लोक माझ्यापेक्षा ज्ञानी, हुशार आणि आणखीन काय आहे, संपत्तीवान, श्रीमंत आहेत, शास्त्राभ्यासक आहेत, ते मोठे आहेत असं मानणं ही अहंकार घालवण्याची पूर्वतयारी किंवा त्याच्यावरले उपाय आहेत. माऊली या एका ओवीच्या 3 तुकड्यामधून अहंकाराचे उपाय सांगतात. पहिलं काय करायचं, थोरपण टाकून द्यायचं. मी कोणतरी मोठा आहे आणि मीच सगळं करतो असा मोठेपणा टाकून द्यायचा, मालकीपणा टाकून द्यायचा. नंतर व्युत्पत्ती आघावी विसर्जे. जे जे कर्तृत्व मी केलेलं आहे त्याला भगवंताची प्रेरणा आहे. त्यामुळं भगवंताच्या प्रेरणेमुळं ते माझ्याकडून कार्य घडलं. त्यामधून कुणाचं जरी भलं झालं असेल तर त्या भलं होण्याला कारण भगवंत आहे, मी नाही. हे जर मी समजायला लागलो, माझ्याकडून दान, धर्म, तप, यज्ञ जे झाले हे भगवंतानं आणि प्रकृतीनं माझ्याकडून करून घेतले असं जर म्हणायला लागलं ना, तर व्युत्पत्ती आघावी विसर्जे. म्हणजे जे जे आपण अभ्यास केलेला असतो, हा अभ्यास विसरणं फार गरजेचं असतं. नाहीतर अभ्यास डोक्यावर बसतो आणि काय होतं, शास्त्राच्या अरण्यामध्ये आचार्यांचा एक श्लोक आहे की ते म्हणतात की हे जे शास्त्राचं शब्दारण्य म्हटलेलं आहे, या शब्दाच्या अरण्यामध्ये शिरलं की शब्द डोक्यावर येऊन बसतात आणि शब्दच समोर नाचायला लागतात आणि शब्दाच्या आड भगवंत राहतो, शास्त्राच्या आड भगवंत राहतो. म्हणून इथं मोठेपणा विसरून जावा. म्हणजे काय करावं, आपल्यापेक्षा कोण मोठी असतील तर त्यांना नमस्कार करावा. आपल्या समोर आपल्या तुलनेनं आपल्याशी समवयस्कर असतील तर त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी कराव्यात, चिंतन करावं. आपल्यापेक्षा कोण लहान असतील तर त्यांना मार्गदर्शन करावं. हेच अहंकार घालवण्याचे उपाय आहेत. व्युत्पत्ती आघावी विसर्जे. जे जगा दाखुटा होईल, जगामध्ये लहानपण घेतो, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा आणि
ऐरावत रत्न थोर. परी तेथे कशाचा मार म्हणतात, तुकोबांचा अभंग आहे की ऐरावत हे काय वर्णन केलेलं आहे की एखाद्या ऐरावतीच्या हत्तीवरून जरी आपण हत्ती म्हणून बनलो, मोठा हत्ती ऐरावत जरी झालो, तर त्याला चाबकाचे फटकारे बसत असतात. त्यामुळं विचार करणं फार गरजेचं आहे. मोठेपणा घेतला की जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. यातनेला सामोरे जावं लागतं, म्हणून छोटेपणा घ्यायचा. तुकोबा म्हणतात, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, हेची शुरत्वाचे अंग दारी अनिला श्रीरंग. भगवंताला आपल्या जवळ आणण्याचा एकमेव उपाय कोणता असेल? सर्व भूतमात्रांच्या समोर लहानपण घेणं. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. छोटी मुंगी साखर खाते आणि मोठा हत्ती माहुताचे फटकारे खातो. का? मोठं पण घेतले ना. मोठा जो आहे ऐरावत रत्न म्हणलेला आहे, ऐरावत हत्ती जो आहे तो फार मोठा आहे, पण त्याला माहुताचे चाबकाचे फटकारे खावे लागतात. तुकोबांचा अभंग आहे. शोधा गाथेमध्ये म्हणजे समजेल. लहानपण देगा देवा अशी त्याची सुरुवात आहे. पूर्ण अभंग मला पाठांतर नाही, पण आपण बघू शकतो जाऊन त्यामध्ये की लहानपण देगा, एकदा लहान झालं की साखर खायला मिळते आणि मोठेपणा घेतला की फटकार असतात. म्हणून म्हणायचं मला काही येत नाही, मी तुमच्यापेक्षा छोटा आहे, तुम्ही मला शिकवा, असं सगळ्यांना म्हणायचं. आणि सगळ्यांना म्हटलं की आपल्या अंगावर बसलेलं भूत आहे ना, ते भूत मांत्रिक नसताना निघून जातं. खरं वास्तविक मांत्रिक जे संत सद्गुरू असतात, हे मांत्रिक आहेत ना खरे. या भूताला घालवायचं कारण काय असेल तर मांत्रिक कोण असतील तर सद्गुरू आहे. आणि रामकृष्ण हरी श्रीराम जयराम जय जयराम हा त्याचा मंत्र आहे. कुणाला घालवायचा? या अहंकार रूपी भूताला घालवण्याचा हा मंत्र आहे. म्हणून काय म्हणलेलं आहे? देने को अन्नपान, लेने को हरिनाम, तरने को लीनता, डुबने को अभिमान. 3-4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. का? लेने को काय म्हणतात? देणे को अन्नपान, अन्नपान द्यावं. लेणे को घ्यावं हरिनाम. तरुण जायचं असेल तर लीनता पाहिजे. आणि डुबायचं असेल या भवसागरामध्ये तर अभिमान धारण करा. कुणी कुणाला बुडवायची गरज नाही. अहंकारच त्याचा नाश करतो. एवढा मोठा बलाढ्य रावण, शिशुपालासारखे मोठे राजे, कंसाधिकासारखे महान राज्य सुद्धा बुडलेत. याला कारण ते वाईट नव्हते, त्यांना शास्त्राभ्यास नव्हता असं नाही. खूप शास्त्राभ्यास होतो. रावणासारख्याने तरी संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिलेले आहेत. ब्रह्मदेवाला इंद्रादी देवांना त्यानं कोंडून ठेवलं. शनी महाराजांना त्यानं कोंडून ठेवलं. त्याचं सिंहासन बनवलं त्या शनी महाराजांचं. इतका बलाढ्य रावण गेला कशानं? मना सांग पा रावणा काय झाले, आकस्मित हे राज्य सर्वे बुडाले. सगळं राज्य बुडून गेलं. एवढी मोठी किती घरं होती रावणाची, किती चांदीची घरं, किती सोन्याची घरं, किती त्यामध्ये असणारी रत्न, इतकी लंकेची सगळं वैभव डुबलं. त्याला कारण अहंकार, अन्य काहीही नाही. मला कोण काय करतं? वास्तविकेची सीतेपेक्षा सुंदर राण्या मंदोदरीसारखी पतिव्रता तिची पत्नी होती. त्याला फक्त स्त्रियांचाच अभिलाषा होती म्हणण्याला जागा नाही बरं काय रावणाला. आणि त्या स्त्रियेच्या कामुकतेनं तिनं सीतेला पळवून आणली याबद्दल नाही. त्याला राग आला की माझ्या बहिणीचं नाक कापलेलं आहे लक्ष्मणानं आणि प्रभू रामचंद्राने. हा राग येतो कुठून माहिती आहे काय? क्रोध, अहंकारातून येतो. म्हणून त्यानं सीतेचं अपहरण केलं. आपल्याला वाटते काय? सीतेवर त्याचा डोळा होता आणि सीतेकडून तिचा कामाची अभिलाषा होती, वासना होती सीतेवरती, म्हणून तिला पळवून आणली. अजिबात नाही. असा कोण लागून गेलाय की जो माझ्या बहिणीची कळ काढतो आणि त्याला माझ्यासारख्या रावणानं का बसावं? माझं एवढं मोठं वैभव आहे, मी एवढा शास्त्र पंडित आहे, माझ्याकडं देवदिका पाणी भरण्यासाठी माझ्या राजमहालामध्ये आहेत, तर हे कोण आहेत? हे वनवासी 2 जण भाऊ की जे माझ्या बहिणीचा अपमान करतात. या अपमानाची सल त्याला लागली. म्हणूनच रावणानं सीतेचं अपहरण केलं. सीतेच्या अपहरणाचंच कारण बनलं आणि त्याचं राज्य बुडालं.
मुख्य गोष्ट तीच आहे. अहंकार संपवतो. अनेकांचा हा अनुभव आहे, अहंकार संपवतो. अहंकार जर गेला ना, कोणी काय म्हणत नाही बघा, वासना गेली की मग देव झाला असं काय अभंग नाही. किंवा वासना त्रास देते नाही, अहंकार त्रास देतो. वासना ज्या असतात ह्या अभ्यासानं भगवंताच्या कृपेनं जाऊ शकतात, पण अहंकार जर डोक्यावर बसला तो भूताचं कार्य करतो. म्हणून डुबणे को अहंकार, म्हणून आपण नम्र व्हावं. आपल्याला जर पाहिजे असेल ज्ञान तर नम्र व्हावं असं ही ओवी सांगते. आपण त्याला जास्त वेळ न देता मागच्या वेळच्यात थोडंसं राहिलेलं होतं म्हणून थोडंसं चिंतन आपण आज घेतलेलं आहे. आपण कृपया कालच्या दिवसाचं चिंतन आणि हे चिंतन जोडून ऐकावं, म्हणजे आपला जो अभ्यास आहे तो डिस्कनेक्ट होणार नाही. कारण काल थोडंसं तांत्रिक अडचणीमुळं तसं झालेलं होतं. जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. म्हणून देव विसरलेला आहे. देव विसरायला कारण प्रभू रामचंद्रांची ओळख रावणाला का झाली नाही? अहंकारामुळे झाली नाही. शिशुपालाला आणि कंसाला कृष्ण का कळले नाहीत? अहंकारामुळे कळले नाहीत. आपली साधी गोष्ट आहे बरं काय. दुर्योधनाला कर्णाला भगवंताची ओळख का झाली नाही? सगळ्या कौरवांना ओळख झाली नाही, का झाली नाही? धृतराष्ट्राला कळला नाही कृष्ण, विदुरांनाच का कळतो? विचार करण्यासारखा मुद्दा आहे ना. पितामह भीष्मांना कळलेला कृष्ण दुर्योधनाला किंवा दुःशासनाला का कळत नाही? किंवा कर्णाला का कळत नाही? कर्ण काय सामान्य होता का? पण सामान्य नसला तरी अहंकारी होता ना. अहंकारी होता आणि अहंकारी असल्यामुळंच त्यांना भगवान श्रीकृष्णाची ओळख झाली नाही. म्हणून दुर्योधनानं नारायण सेना मागून घेतली, नारायणाला अर्जुनानं मागून घेतलं. नारायण पाहिजे काय नारायण सेना पाहिजे? प्रपंच पाहिजे की परमार्थ पाहिजे? याचा निवाडा फक्त विवेक करू शकतो. आणि विवेक कुणाजवळ असतो? जे मूढ नसतात ते. नमो दुष्कृतना मूढा शब्दच वापरलेला आहे. ज्यांच्याकडं अविवेक नसतो ना तेच फक्त खरं काय आणि खोटं काय शोधू शकतात, अन्याना ते कळणार नाही. आणि म्हणून त्यासाठी चित्त म्हणलेलं आहे, हे अहंकाराचं बोध भगवंताचा विसर पडायला कारणीभूत ठरत असतं. आपण अहंकार घालवावा आणि निवांत आपली स्वस्ती सहज आपण करावी. आपलंच कल्याण आपण करून घ्यावं. आपण आपलं स्वरूप खरं ओळखून घ्यावं. माझंच स्वरूप मला ओळखत नाही कारण मी अहंकारी आहे. अहंकाराची भिंत मध्ये आहे, त्यामुळे माझ्याकडे टाकलेले कुठलेही अपमानाचे शब्द तसेच फिरतून माझ्याकडे येतात. का? त्या भिंतीला थडकतात ना. जर भिंत मध्ये नसते अहंकाराची तर इकडून टाकलेला एखादा दगड पलीकडेच गेला असता ना, गेलाच असता आणि तो नाहीसा झाला असता, दिसेनासा झाला असता. पण तो अडकतो, थडकतो. तो कशाला? अहंकार रूपी भिंतीला थडकतो. म्हणून मला अपमान वाटतो, म्हणून माझी निंदा केलेली मला चालत नाही, मला कमी लेखलेलं मला कुणी चालत नाही. त्याचं कारण ते आहे. हे जर आपण काढायला लागलो ना तर हा काम क्रोध आहे अलीकडचा आहे, राहिला अनंत पलीकडे. मागच्या चिंतनामध्ये आपण विचार घेतला, अहो या भिंतीच्या पलीकडेच तो आहे. पण अहंकाराचा वरचा पडदा तो घालवून टाकला की मग भूतसंचार निघून जातो. ते वेळी समजा आता अहंकाराचं भूत डोक्यावर बसल्यानंतर काय काय होतंय माऊली सांगायला चालू करतात बघा. ते वेळी नियमाचे वस्त्र नाटवे. वस्त्र म्हणले बघा, नियमाला नीतीला वस्त्र म्हणले. वस्त्र काय करते सांगा बघू? आपली लज्जा रक्षण करण्याचं काम करते. वस्त्र घालण्याचा उद्देशच मुख्य आहे लज्जा रक्षण करणं. आज वस्त्र पांघरण्याचा आणि वस्त्र वापरण्याचा उद्देश बदलले. आज मला समाजामध्ये माझं स्टेटस जपण्यासाठी आता अंगावर वस्त्र आलेले आहे. लग्नात वापरायची वस्त्र वेगळी, घरात वापरायची वस्त्र वेगळी, झोपायच्या वेळची वस्त्र वेगळी, फिरायला जायची वेगळी वस्त्र वेगळी, मित्रांना भेटायच्या वेळी वस्त्र वेगळी. हे पूर्वीचं नव्हतं. वस्त्र हे पूर्वी एकाच उद्देशानं वापरलं जायचं, ते म्हणजे लज्जा रक्षणासाठी. म्हणून शब्द वापरलेला आहे. हे नियमाचं वस्त्र नाही वापरलं तर अब्रू जाणार. नियम नाही पाळले ना, धर्म नाही पाळला, नीती नाही पाळली तर अब्रू जाणार. अब्रू कधी जाते? वस्त्र नसलं अंगावर की. वस्त्र कुठलं म्हटलेलं आहे? नियमाचं वस्त्र. ज्याच्याकडं नियमाचं वस्त्र आहे, जो नियमात राहतो, नित्य नियम नामी, तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळे.
भगवंत कुणाजवळ राहतो? जो नियमात राहतो तो, ज्यानं आपले नियम व्यवस्थित ठेवलेले आहेत. आणि कुणाला विचारतोय? तस्मात शास्त्र प्रमाणम कार्य व्यवस्थित हो, तो शास्त्र म्हणेल ते सांगावे. असं शास्त्र म्हणेल ते टाकून देतो, शास्त्र म्हणेल ते स्वीकारतो. असा जो आहे तो नियमाचं वस्त्र इथं शब्द वापरलेला आहे. माऊली म्हणतात, ज्यावेळी भूताचा संचार या अहंकाराचा होतो, अहंकारामुळे काय काय घडते ते पुढे सांगायला चालू केलेलं आहे. ते वेळी नियमाचं वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेनवे. ह्या ओव्या लिहून घेण्यासारखे आहेत बरं का. 103, 104 बघू आपण पुढे आल्या तर. ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेनवे. पुढे जे माझं नुकसान होणार आहे त्याची लाज वाटत नाही. आणि करितात जे न करवे वेदू म्हणे. आणि जे वेदानं करू नका म्हणून सांगितलेलं आहे तेच करतात. कोण? ज्यांच्यावर अहंकाराचं भूत बसलेलं आहे. त्या विस्मृतीचं जे झालेल्या काळात वर्ण आश्रम विहित कर्माच्या किंवा इंद्रिय निग्रहाच्या वस्त्राची आठवण राहत नाही असं माऊली बोलतात. परमपूज्य शंकर महाराज खंदारकरांनी या ओवेचा अर्थ करताना म्हणतात, तर इंद्रिय निग्रहाच्या वस्त्राची आठवण राहत नाही. नियमांची म्हणजे काय? इंद्रिय निग्रह. खाऊ नये ते खाईल, पाहू नये ते पाहिल, किंवा जे जिथं जे ऐकायला नको पाहिजे ते ऐकेल, जे करायला नको पाहिजे, ज्याला स्पर्श करायला नको पाहिजे त्याला करेल. आणि जे जे असं केलं की पुढे अधोगती सुरू म्हणतोय. अधोगतीची लाज नेनवे. वेदानं सांगितलेला विचारच करत नाही. कुठले वेद? मी कुठल्या वेदांना विचारत नाही. वेद हे चुकीच्या लोकांनी लिहिलेले, आपल्या स्वार्थासाठी लिहिलेले आहेत असा तो बोलतो. याचं बोलणं सुद्धा कसं असतं? अहंकारात असतं. म्हणून त्याचं वागणं, त्याचा हावभाव अहंकारात असतो. इंद्रिय निग्रहाची वस्त्राची आठवण राहत नाही आणि पुढे होणाऱ्या अधोगतीची त्याला खंत नसते. आणि वेद जे कर्म करू नये म्हणतो नेमकं तेच करतो. जे खाऊ नको म्हणून सांगितले ना वेदाने म्हणजे कुणी? उपनिषदाने आणि शास्त्रानं. शास्त्राने जे करू नको म्हणून सांगितलंय तेच करणार. आणि शास्त्राने जे कर म्हणून सांगितले ते कधीच करणार नाही. आणि जे करू नको असं शास्त्र म्हणतं, आणि जे केल्यामुळं अधोगतीच येते, अधपात होतो. असे आपल्याला खूप. पण याला कारण मुख्य काय म्हणून सांगितलंय? अहंकार. माझ्यासारखा मोठा कोण नाही, माझी ही सत्ता सतत राहणार आहे, माझं हे पद जन्मभर नव्हे सतत जन्म, मी 100-500 वर्ष जगणार आहे. हे सगळं शरीराबद्दल असणारा अहंकार, तारुण्यातला अहंकार, पदांचा अहंकार, पैशाचा, सत्तेचा, रूपाचा, सगळ्याचा गर्व नुसता. आणि हे गर्व म्हणजे गर्वाचे घर खाली, अधोगतीची लाज नेनवे. गर्व जसा खाली आणतो तसाच इथं शब्द वापरलेला आहे की गर्वाचं घर खाली का. म्हणून म्हटलेलं आहे अहंकारातून हे विकार उत्पन्न होतात. इथं शब्द जो वापरला ना दुष्कृती, त्याला दुष्कर्म म्हणतात. हे जे दुष्कर्म करणारे जे मूर्ख असतात ते शरण येत नाहीत. इथं दुष्कृती शब्दाची ह्या ओवीचं हे भाषांतर आहे. वरती दुष्कृती जो शब्द आहे ना, दुष्कृतीनो मूढा, त्या शब्दाचं भाषांतर ह्या ओवीमधून माऊलीने केलेलं आहे. त्यामुळे दुष्कर्म करणारे जे असतात त्यांना संतांची वचनं आवडत नाहीत, ग्रंथाभ्यासाला नको वाटतात, काय वाटेल ते करावं असं वाटत असतं. त्यामुळं ते लोक काम, क्रोध, लोभ यांच्या कचाट्यात सापडतात आणि शास्त्रनिषिद्ध कर्म करायला लागतात. आणि शास्त्रनिषिद्ध कर्मामुळं होतंय का? तर अधोगतीच होते. विश्वासघात करायचा, कपट करायचं, बेईमानी, खोटेपणा, भ्रष्टाचार ह्या सगळ्या गोष्टी करत राहायची, लोकांची निंदा करायची, दुसऱ्यांचे पैसे हडप करायचे, लबाडी करायची, लोकांना अडचणीत आणायचं. आणि ही अशा प्रकारची दुष्कृत्य करणारी जी असतात यांच्याकडून कधीही ह्या अहंकाराच्या भूतावरती उपाय होणार नाही. वेदाने सांगितलेलं आहे ते करत नाहीत, वेदाने करू नका म्हणून सांगितलेलं आहे तेच करतात. मग माऊलींची फार सुंदर ओवी 16व्या अध्यायामध्ये आहे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, हे राज्यही तृण मानावे, जे घेवी नये ते म्हणावे विष जरी जवळ. काय शब्द वापरलेला आहे? विष जरी घ्यायला सांगितलं शास्त्रानं तरी विष घ्यावं.
पण एखादी चांगली गोष्ट गोड आहे आणि ती खाऊ नका म्हणून सांगितली असेल तर खाऊ नये. शास्त्रानं सांगितलं असेल ते टाकावं. राज्यसुद्धा कमी दर्जाचं समजावं. कोणीतरी राज्यपद दिलं तर ते राज्यपद सुद्धा स्वीकारणे ज्याला शास्त्रानं मान्यता दिलेली नाही. किती सुंदर वर्णन करतात बघा. म्हणून अहंकाराचा ज्याच्यावर भूतसंचार झालेला असतो तो वागतो कसा, तर त्याला अधोगतीची लाज वाटत नाही, इंद्रिय निग्रहाबद्दलचा विचार करत नाही. इंद्रिय जे जे म्हणती तेच गा पुरुष करती, ते तरलेची ना तरती विषय सिंधू. म्हणजे विषय व्याळ मिठी दिदली नुटीताटी शब्द वापरतात. विषयाची मिठी त्याला पडत असते. इंद्रिय निग्रह नसतो, मनोनिग्रह नसतो. शम दम श्रद्धा समाधान यातलं कुठलंही कार्य कुठलीही कृती तो अंगीकारत नाही. म्हणून वर्णाश्रमा विहित कर्म किंवा इंद्रिय निग्रह त्याला आठवत नाही. आणि ज्यामुळं जी होणारी अधोगती जाणारी अब्रू असते त्याचं त्याला काही वाटत नाही. हे नियमाचं वस्त्र सांडलेली लोक म्हणायचे. त्यामुळं नियमाचं वस्त्रच काढून टाकतो. त्यामुळे पिशाच बाधा झालेली माणसं तरी काय अंगावर वस्त्र नेसतात की सांगा बघू? नाही. त्यांना जर कुठं आठवते आपण अंगावर कपडे घातलेत की नाही? कुणाला? भूतबाधा झालेली. आणि हे भूतबाधा कशाची झाली आहे? इथं माऊली म्हणतात अहंकाराची. अहंकाराची भूतबाधा झाले ना, जसं नियमाची वस्त्र आठवत नाहीत तसं खरोखरची भूतबाधा झालेली असतात ती सुद्धा आपल्या अंगावरली कपडे काढून टाकतात. म्हणून पिशाच बाधा झालेल्यांना वस्त्र कळत नाहीत. त्यामुळं आचार विचार पाप पुण्य कायदे कुठलेही सगळे पायदळी तुळतात. कायदा मोडण्यामध्ये हे फार कुसरी म्हणजे अगदी कौशल्यवान असतात. अतिशय सुंदर पद्धतीनं कायदा करतात. चोऱ्यासुद्धा करतात. त्या चोऱ्या कुणालाच कळू नये आणि कायद्याच्या कचाट्यात आपण सापडू नये. भ्रष्टाचार इतका सावधपणाने करतात की त्यावेळी इतका सावधपणा पूजा करताना सुद्धा नसतो, ग्रंथ वाचताना सुद्धा नसतो. आपण पूजा ग्रंथ वाचन अभ्यास करताना अध्यात्माचा अभ्यास करताना एवढे सावधपणानं अभ्यास करत नाही जेवढं पापाचरण करताना सावध असतो आपण. फार विचार फार महत्त्वाचा आहे. जे पाप करताना जितकी सावधानता ठेवतो तेवढीच सावधानता नाम घेताना आणि ध्यान करताना जर ठेवली तर नाम आणि ध्यान मुरेल. पण आपली सावधानता नसते. फक्त पुण्याच्या बाबतीमध्ये आपण काय करतो? पुण्याच्या बाबतीमध्ये बेसावध असतो आणि पापांच्या बाबतीमध्ये सावध असतो. जरा उलटं करायला पाहिजे. पुण्याच्या ठिकाणी सावध राहायची काय गरज आहे सांगा बघू? सावध राहायची खरी गरज आहे ती पुण्याच्या ठिकाणी. पापाच्या ठिकाणी ही काय गोष्ट आहे तर पाप दुसऱ्याला कळू नये असे न करणारी न समजणारी ज्या समाजानं ज्यानं पाहिली नाही त्या डोळ्यानं अशी असंख्य पाप करणारे लोक समाजामध्ये उजळ माताने वावरत असतात. पण त्यांना पापी कोण म्हणत नाही, कारण त्यांनी दृष्टीआड पाप केलेलं असतं. त्याच्याबद्दल म्हणतात अधोगतीची नाव लाजणे नव्हे. त्यामुळं भावी काळामध्ये माझ्या या कृतीमुळं कोणतं संकट येईल ते त्यांना आठवत सुद्धा नाही. अधोगतीची लाजणे नव्हे, त्याला पुढे काय होईल याची आठवण सुद्धा नसते. इतकं सगळा भ्रष्टाचार करून मला जर तुरुंगवास झाला तर मग मी भ्रष्टाचार करायला नको पाहिजे. माझा पगार माझ्यासाठी पुरेसा आहे असं म्हटलं पाहिजे. मी माझा व्यवसाय करतो, मी डॉक्टर आहे, तर पेशंटना किती मी पिळतो आणि किती त्यांच्याकडून धन गोळा करतो हे योग्य आहे का त्याचा त्याला भान नसतं. इतकं धन गोळा करून मी याचं पुढे काय करू याची त्याला जाणीव नसते. विचार करण्यासारखा मुद्दा म्हणून वर्णन केलेला आहे की पुढे काय होईल याचे त्याला कुठल्याही प्रकारचं भान नसतं. त्यामुळं दुष्कृती हे शब्द जे वापरलेले आहेत ना तो कृतीतला वाईटपणा दाखवण्यासाठी, कृतीतला बरं काय, इथं मनाचा विचार केलेला नाही. मनानं काही गोष्टी घडतात ना, कबीर महाराज म्हणतात मत जाणे दो शरीर. जाणार असेल तर मन जाऊ दे, नाहीला जास्त मन गेलं तर जाऊ दे, शरीर तरी जाऊ देऊ नकोस. म्हणजे चोरी करायची इच्छा होऊ दे, भ्रष्टाचार करायची इच्छा होऊ दे, पण भ्रष्टाचार किमान करू नकोस तरी इच्छा होऊ दे. इथं तोच वर्णन केलेलं आहे. दुष्कृती शब्द त्यासाठी वापरला असा. मनात असेल तर असो दे पण कृतीत तरी नको.
आपल्या. आणि म्हणून चांगलं वाईट समजून न घेणं आणि समजून घेतलं पाहिजे याची जाणीव सुद्धा नसते त्यांना. एक बघा की समजून सुद्धा घेत नाहीत आणि समजून घेतलं पाहिजे याच्याबद्दलही त्यांचं देणं घेणं काय नसतं. म्हणजे त्यांना वाटत नाही आपण समजून घेतलं नाही म्हणजे अज्ञान असणं वाईट नाही. बघा एखादी व्यक्ती अज्ञानी असू शकते पण अज्ञान आहे याचंही अज्ञान असणं हे वाईट आहे. मात्र त्याला मूढ म्हणतात. अज्ञान आहे, मला अज्ञानी मी आहे याचंच अज्ञान असणं हे वाईट आहे. म्हणून एक पहिला टप्पा अज्ञानी असावं, दुसरा टप्पा मी अज्ञानी आहे याचं ज्ञान असावं, आणि तिसरा टप्पा माझं जे अज्ञान आहे ते घालवण्यासाठी मला ज्ञानाची उपासना करायला पाहिजे. हा तिसरा टप्पा आहे. या तिसऱ्या टप्प्यापर्यंत आपण जेव्हा पोहोचू तेव्हा खऱ्या अर्थानं आपण साधक म्हणू शकतो. पहिला टप्पामध्ये मुडांचा टप्पा आहे. हे दुष्कृती लोक आहेत की आपण अज्ञानी आहे, आपण अहंकारी आहोत हे सुद्धा मान्य करत नाहीत. आता मान्यच करत नाहीत तर त्यांचा अहंकार आणि अज्ञान घालवायचं कुणी. म्हणून अज्ञान कळले नाही तर ज्ञानाची वृत्तीच वाढत नाही. ज्ञान घेण्याची ज्ञान पिपासा ज्याला आपण म्हणतो ती वाढीच लागत नाही. म्हणून अज्ञानाला ज्ञान समजणं हेच अधिक वाईट आहे. त्यासाठीच नराधम शब्द वापरलेला आहे. शब्द जो वरती वापरला ना नराधम, नराधम म्हणजे माणसातले अधम म्हणजे खालचे अगदी खालच्या थरातले, ज्याला आपण पामर म्हणतो. ह्या पामरांना अज्ञानाला ज्ञान समजतात आणि हे सगळ्यात वाईट आहे. पुढे जाऊन अज्ञानाचं समर्थन करतात हे त्याच्यापेक्षा वाईट आहे. त्यात काय झालं, कुठलं आम्हाला अज्ञान आहे, आम्हाला काय अज्ञान वगैरे नाही, तुम्हीच अज्ञानी आहात असं सरळ म्हणत असतात ते. म्हणजे स्वतःचं अज्ञान आहे ह्याचंही समर्थन करतात. ते मान्यही करत नाहीत की खरंच मी अज्ञानी आहे. मान्य करणारा जो असतो तो मुमुक्ष असतो बरं काय. मी दोषी आहे, मी दुःखी आहे, मी अज्ञानी आहे असा म्हणणाराच खरा मुमुक्ष असतो. त्यालाच ज्ञान कदाचित प्राप्त झालं तर भावी काळामध्ये होऊ शकतं. म्हणून अज्ञानाचं किमान समर्थन तरी करू नये. आपण मी अज्ञान आहे, माझे चांगल्यासाठी माझं भूषण आहे त्याला अर्थ नाही. म्हणजे हाच गोष्ट आपल्या नाशाला कारणीभूत ठरते. म्हणून इथं म्हणतात त्यावेळी नियमाचे वस्त्र ना ठेवे, पुढील अधोगतीची लाज नेनवे. त्यांना त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. भ्रष्टाचार करून सुद्धा आम्ही तसं काय नाहीच ते दुसऱ्याला नावं ठेवायला चालू करतात. आपण तसलं नाही ते नाहीच, आपण तसं असून दुसऱ्याला नावं ठेवतात. आम्ही हे अमुके व्यक्ती असे आहेत बघा. याचा अर्थ काय आहे की अधोगतीची लाज नेनवे. आपण वाईट आहोत ह्याची त्यांना लाज पण वाटत नाही. आणि हे करतात जे न करावे आणि करतात जे न करावे वेदू म्हणे. आणि वेदानं वेदविहित वर्णाश्रमविहित वर्णविहित बघा 3 शब्द आहेत. वर्ण म्हणजे आपल्या वर्णाप्रमाणे जे वर्ण कुठले आपले आपले आहेत ते. आश्रम जे आहेत त्या आश्रमाप्रमाणे ब्रह्मचारी गृहस्थाश्रम संन्यास किंवा आपण वर्णन केलेले 4 आश्रम वर्णचार आणि वेद या वेदाप्रमाणे केलेल्या वेदांच्या आज्ञा ज्या आहेत त्या वेदांच्या आज्ञा मान्य करत नाही. तो काय आहे खऱ्या अर्थानं दुष्कृती नराधम आणि मूढ असतो. म्हणून भ्रष्टाचार यातूनच वाढतं. कदाचित पहिल्यांदा वाटतं मी चांगलं काम केलं म्हणून यांनी बक्षीस का मला देऊ नये, कारण यांचं मी काम केलं ना जे अवघड होतं ते मी एक लेटर सहीचं लेटर यांना दिलं मग यांनी मला बक्षीस द्यावं. नंतर तेच बक्षीस मागितलं जाऊ लागलं. पूर्वीची परिस्थिती जरा जुनी आपल्या काळातली जर आठवली, जुना काळ अगदी फार वर्षापूर्वीचा एक 50 वर्षापूर्वीचा काळ, त्यावेळी लोक भ्रष्टाचारी फार कमी होते. नंतर ते काय करायचे तर कोणतरी त्यांना बक्षीस द्यायचं तुम्ही चांगलं काम केलं म्हणून. नंतर ते बक्षीस मागितलं जाऊ लागलं पुढच्या काळामध्ये. अहो एवढं काम केलं काहीतरी द्या ना. पण पुढचा आत्ताचा जो काळ आहे घेतल्याशिवाय कामच केलं जात नाही. हा भ्रष्टाचाराची पराकोटीची अवस्था म्हणायची. आणि एवढा भ्रष्टाचार याला दुष्कृती शब्द वापरलेला आहे. हा आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो. भ्रष्ट आचार म्हणजे जे वेदांनी जे
शास्त्रानं करू नका म्हणून सांगितलेला सगळा आचार जो आहे तो आचार यामध्ये मोडतो. म्हणून या आचाराचं वर्णन माऊली यामध्ये करतात. त्यामुळे तमोगुणामध्ये कुठल्याही प्रकारचा विवेक नसतो आणि हे मूढ जे लोक आहेत यांना परमात्मा आठवत नाही, त्यांनाच नराधम म्हटलेलं आहे. नराधम म्हणजे पशुपेक्षा सुद्धा नीच. कारण पशु सुद्धा आपलं नैसर्गिक वागणं सोडत नाहीत बरं का. त्यांचं जे नैसर्गिक वागणं आहे कोणतं, त्यांचं स्वतःचं जे खाद्य आहे तेच खातात. दुसऱ्याचं खाद्य हुसकावून घ्यायला जात नाही. पण माणसानं दुसऱ्याचं खाद्य हिसकावून घेतलं का नाही, घेतात. जे काही नॉनव्हेज खाणारे असतात ते नॉनव्हेज खाऊन झालं की व्हेजच्या पंक्तीला जाऊन बसतात. विचार करण्यासारखी बाब आहे. आणि माझं खरा आहार जो आहे, मी व्हेजिटेरियन आहे. माणूस प्राणी, मनुष्य प्राणी व्हेजिटेरियन आहेत. आणि जे पशु आहेत ते कसे आहेत, नॉन व्हेजिटेरियन आहेत. पण माणूसच व्हेजिटेरियन सोडलं त्यानं आणि नॉन व्हेजिटेरियन म्हणजे दुसऱ्याचं खातोय का नाही, निसर्ग सोडला का नाही, निसर्गाचे नियम टाकले का नाही, त्यानं टाकलेत. फक्त माणूसच फक्त नियम पाळत नाही, पशु पाळतात. म्हणून पशुपेक्षाही नीच असा शब्द नराधमासाठी वापरलेला आहे. फार मुद्दा आहे. पशुसुद्धा काय करतात, त्या त्यांच्या व्यवस्थित कालामध्येच समागम करत असतात. मादीशी जे समागम असतं ते त्यांचा ठरलेल्या काळात करतात. माणसानं हे पाळलेलं आहे काय सांगा, नाही पाळलेलं आहे. त्यामुळे माणसंच नराधाम होऊ शकतात. जगणं, पशु आपलं जगणं निसर्गाप्रमाणे करत असतात. म्हणून पशुपक्षी हे मानव बनण्याकडे चाललेले असतात. कारण त्यांचं भोगयुनी आहे. त्यांचे भोग संपले की ते माणसांच्या जन्माला येणार असतात. पण माणूस मात्र, कारण त्यांची उत्क्रांत अवस्था आहे, पण माणूस मात्र पशु बनण्याकडे निघाला. म्हणजे त्याची अधोगती सुरू आहे आणि इकडं पशूची उत्क्रांती सुरू आहे. त्यामुळे विचार केला तर नराधम शब्द जो वापरलेला आहे तो अशा लोकांसाठी वापरलेला आहे. वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेतो. पंढरीक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.